हॅलो एव्हरीवन, हेड अप कीज मध्ये तुमचं स्वागत आहे. हेअर प्रो म्हणून तुम्ही तुमच्या क्लायंटसाठी आहात, म्हणूनच आम्ही इथे आहोत तुमच्यासाठी. आम्ही खुश आहोत की तुम्ही आमच्या आणि लॉरियल प्रोफेशनलच्या सोबत जॉईन झालात मेंटल हेल्थला डेडिकेटेड अशा नवीन कम्युनिटीला एक्सप्लोर करण्यासाठी. मेंटल हेल्थ कंडिशन्स आपल्याला वाटतं त्यापेक्षा जास्त कॉमन असतात. दर 5 पैकी 1 व्यक्ती दरवर्षी मेंटल हेल्थ कंडिशन एक्सपिरियन्स करत असतो. ह्याचा परिणाम आपल्यावरही होऊ शकतो. यात वय आणि बॅकग्राऊंड मॅटर करत नाही. कधी कधी क्लिअर कारण असतं, कधी कधी नसतं. आपण मेंटल हेल्थशी संबंधित 4 महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. सगळ्यात आधी आहे स्ट्रेस. हा हायटन रिस्पॉन्स असतो कुठल्याही सिच्युएशन, व्यक्ती किंवा कुठल्याही इंटरॅक्शनसाठी. काही स्ट्रेस चांगले असतात जे आपल्या बॉडी आणि माइंडला फोकस आणि परफॉर्म करण्यास मदत करतात. पुढचं आहे एन्झायटी. ही स्ट्रेसची एक रिॲक्शन आहे, पण हे लॉंग टर्म आणि क्रोनिक सुद्धा असू शकतं. ही एक सातत्यपूर्ण फिलिंग आहे, भीती किंवा अतिशय काळजी. त्यानंतर आहे डिप्रेशन. यामुळे तुम्हाला खूप वाईट, डिस्करेज किंवा होपलेस फील होतं. हे तुमच्या फोकस करण्याच्या, विचार करण्याच्या ॲबिलिटीवर परिणाम करतं, जी डेली लाईफ मधल्या चॅलेंजेससाठी आवश्यक असते. सगळ्यात शेवटी आहे बर्नआउट. हे तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही ओव्हरवेल्म असता, इमोशनली थकलेले असता आणि तुम्ही वर्क लाईफ डिमांड्स पूर्ण करू शकत नाही. फिजिकल, इमोशनल आणि मेंटल एक्झॉशन ह्याचेच परिणाम असतात. हा बरेचदा प्रोलॉंग स्ट्रेस किंवा फ्रस्ट्रेशनचा रिझल्ट असतो. मेंटल हेल्थ चॅलेंजच्या सायन्स माहिती असणं आपल्या वेलबिंगसाठी उचललेलं पहिलं पाऊल आहे. डॅनियल, जर तुझी हरकत नसेल तर एन्झायटी बाबतीत तुझा एक्सपिरियन्स शेअर करशील? माझ्यासाठी एन्झायटी अशी गोष्ट आहे जी वेळेसोबत वाढत जाते आणि प्रत्येक केस वेगळी असते. कधी कधी माझी एन्झायटी लो असते तर कधी खूप हाय असते. मला कधी कधी ब्रीदिंगचा त्रास होतो, छातीवर दडपण असल्यासारखं फील होतं. जर एन्झायटीचं प्रमाण जास्त वाढलं तर माझे पाय सुन्न पडतात आणि मग मी स्वतःला ब्रीदिंग एक्सरसाइजसाठी पुश करतो. म्हणजे मग काही सिम्पटम्स रिलीव्ह होणं सुरू होतं. मी नोटीस केले जेव्हा हेअर ड्रेसर्स माझ्याशी एन्झायटी बद्दल चर्चा करतात, ह्याच गोष्टींबद्दल बोलतात आणि मग ते सांगतात की ते कसे जास्तच कंट्रोलिंग होतात त्यांच्या एन्व्हायरमेंटसाठी आणि एन्झायटी मॅनेज करायचा प्रयत्न करतात, जे खूप थकवणार आहे. ज्यामुळे एन्झायटी आणखीनच वाढते, स्ट्रेस वाढतो. चला आता तुमच्यासारख्या प्रोज कडून ऐकूया. माझ्या स्ट्रेसच्या सिम्पटम्सपैकी मेजर आहे डिझीनेस. कधी कधी कन्फ्युजन स्टेटमध्ये जाग येते. खरं तर ही सुद्धा एक प्रकारची एन्झायटी आहे, ज्याला माझी बॉडी डिझीनेसमध्ये ट्रान्सलेट करते. मी नेहमी नोटीस केलंय माझा आवाज जातो आणि हीच सगळ्यात पहिली खूण असते की स्त्रियांच्या बॉडीमधील वेगवेगळे फंक्शन्स बदलतात आणि मग असं काही होतं की आपलं शरीर आपल्याला सांगतं की आता थांबायला हवं. आणि मला जी साईन कळली ज्याची मला खूप भीती वाटते, म्हणजेच लो ब्लड प्रेशर, ज्यामुळे माझे हात, रिस्ट्स नंब होतात. माझं सगळं काम माझ्या हातांवर आहे आणि मी माझी मूवमेंट हरवू शकत नाही. मला इमोशनल स्ट्रेसमुळे चांगली झोप अजिबात येत नाही. फॉर एक्झाम्पल, एखादी क्लायंट त्यांच्या हेअर्ससाठी माझ्यावर ट्रस्ट करते. जर त्यांची एक्सपेक्टेशन मी पूर्ण नाही करू शकलो तर मला खूपच वाईट वाटतं. मी भिंतीकडे एकटक बघतेय, अगदी शून्यात पाहते मी, आणि अचानक माझ्या डोळ्यात पाणी येतं आणि मी रडायला लागते आणि मला नंतर उमगतं की मी का रडतेय. मी असं शून्यात का पाहत होती आणि कसलाच विचार का करत नव्हती. पण आपण सगळे वेगळे आहोत, त्यामुळे प्रत्येकाच्या सायन्स वेगळ्या असू शकतात. जर जे अनुभवताय त्या बाबतीत तुम्ही शुअर नसाल तर तुम्ही हेल्थ केअर प्रोफेशनल सोबत बोलायला हवं. स्ट्रगलची एक क्लिअर साईन हीच आहे की तुमच्या किंवा दुसऱ्या कुणाच्याही वागण्यात मेजर चेंजेस होतात. तुम्हाला कसं वाटतंय? विचार करून सांगा तुम्ही सध्या काय फील करताय. व्हिडिओ पॉज करा, तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या तुम्ही जे अनुभवताय किंवा जे फील करताय ते सांगण्यासाठी. तुमचं झालं की व्हिडिओ अनपॉज करा. आम्ही इथे तुमची वाट बघतोय. तुम्ही काही क्षण विचार करू शकता की नेमकं तुम्हाला कसं वाटतंय. काळजी करू नका. तुम्हाला ऑड किंवा कठीण वाटत असेल तर तुम्हालाही पुन्हा संधी मिळेल. सो हेली, फॉर्मर हेअर ड्रेसर म्हणून यातले नेमके कोणते सायन्स तुला स्वतःमध्ये दिसले? अच्छा, माझ्यासाठी मी खरं तर माझ्या टीनेज किंवा 20s मध्ये डिप्रेशनचा सामना करत होते आणि सगळ्यात कठीण होतं की कोणीही याच्याबद्दल बोलायला तयार नव्हतं. मला वाटलं की हे जसं आहे तसं एक्सेप्ट करावं. एखाद्या डागासारखं होतं. कुठे मदत मागावी कळत नव्हतं. स्टिग्माची वेगवेगळी रूपं असतात आणि हाच आपल्या मेंटल हेल्थ वेलबिंग मध्ये सगळ्यात मोठा अडसर ठरतो. आणि हेच 40% जास्त एन्झायटी किंवा डिप्रेशन मध्ये असलेल्या लोकांना मदत मागण्यापासून अडवतं. ह्यामुळे आपल्याला आपल्या स्ट्रगल मध्ये एकटं किंवा वेगळं फील होतं. म्हणूनच आम्ही इथे हेड अप कीज घेऊन आलो आहोत.
आपल्या पास्टमध्ये काही गोष्टी घडलेल्या असतात ज्या आपण कधीच ऍक्सेप्ट करत नाही. त्या गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्येच असतात आणि आपल्या डोक्यात फिरत असतात. आपण आपल्या जीवनात बरंच काही सहन करतो आणि कधी कधी आपल्याला त्याबद्दल सांगायला आवडत नाही. आपल्याला स्वतःला एक स्टिग्मा असतो की नाही सगळं ठीक आहे, मी एकदम ठीक आहे, मला याबद्दल विचार करायची काहीच गरज नाहीये. आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला शिकवलं जातं, जसं मलाही शिकवलंय, की जर तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम्स बद्दल बोलाल तर तुम्ही दुबळ आहात. कारण जेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला मदतीची गरज आहे तेव्हा तुम्ही 2 गोष्टी करू शकाल. एक स्वतःची काळजी आणि दुसरी सेम प्रॉब्लेम वाल्या व्यक्तीला मदत. जर आपण एखाद्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये फसतो तर कुणाची मदत घेण्यासाठी अजिबात लाजू नये. जर तुम्हाला वाईट वाटतं तर वाटू द्या, पण याला लपवण्याची गरज अजिबात नाहीये. प्रत्येकाची वेगवेगळी कपॅसिटी असते गोष्टींशी डील करायची. सगळ्यात चांगलं हे आहे की मनमोकळेपणाने बोला. हेच तर महत्वाचं आहे. आम्हाला एवढंच सांगायचं की तुम्हाला जे फील होतं ते फील करणं ठीक आहे, आणि लक्षात घ्या की आपल्या फिलिंग्स मान्य करणं तुमच्या जर्नीची पहिली स्टेप आहे. तुम्ही स्ट्रगल करत नसाल तर उत्तमच आहे आणि तुम्ही असंच राहावं असं आम्हाला वाटतं. म्हणून हेड अप कीज तुमच्यासाठी सुद्धा आहे. तुम्ही तुमच्या मेंटल हेल्थ वेलबिंगला मेंटेन करण्याच्या काही टेक्निक इथे शिकणार आहात. हा हेड अप टाइम आहे. हेड अप नोटबुक्स बाहेर काढा. आपली पहिली एक्सरसाइज सेल्फ रिफ्लेक्शन बद्दल आहे. काही वेळापूर्वी आम्ही तुम्हाला विचारलं होतं की नेमकं तुम्ही काय फील करताय. आता ते विचार पेपर्सवर उतरवा. लिहिणं माझ्यासाठी एका सेफ स्पेस सारखं आहे. मी नुकतंच अशा गोष्टींबद्दल लिहिणं सुरू केलंय ज्याबद्दल मी खूप आभारी आहे, आणि त्रासदायक गोष्टींना मी सोडून देते. जर्नलिंग ही मेंटल हेल्थ आणि पर्सनल ग्रोथसाठी बेस्ट टूल आहे. एका मोठ्या थेरपिस्ट आणि काउन्सिलरने मेंटल हेल्थ मॅनेज करण्यासाठी कोपिंग मेकॅनिझम सुचवलंय. याचा वापर तुम्ही तुमचे विचार आणि इमोशन्स चॅनल करण्यासाठी करू शकता, जे तुमच्या एन्झायटी, डिप्रेशन, तुमची स्वप्न आणि गोल्स बद्दल असू शकतात. जर्नलिंगचं वैशिष्ट्य हेच आहे की ते करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जितका हवा तितका वेळ घ्या. तुम्हाला कसं फील होतंय हे रिफ्लेक्ट होण्यासाठी तुमच्या मनात जे काही आहे ते लिहा. आता तुम्हाला वेगळ्या मेंटल हेल्थ इश्यू बद्दल माहिती मिळाली आणि ते कसं ओळखायचं हेही कळलं. आता वेळ आहे स्वतःच्या वेलबिंगला कसा सपोर्ट करायचा ते शिकण्याची आणि तुमचा वर्क स्ट्रेस मॅनेज कसा करायचा. हेड अप कीजच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये पुन्हा भेटूया.